जगदंबा आता किती पाण्यात आहे आणि तिच्यात किती शक्ती आहे हे कळून चुकल्याशिवाय राहणार नाही बघा आता। हा मुलगा नक्की आहे तरी कोण? एवढी चमत्कारिक शक्ती आहे, हिमाच्छादित प्रदेशातून आलाय म्हणतोय, हे साक्षात महादेव तर नाहीत ना? नंदी महाराज तिकडे काय पाहताय? अरे इथे तर एक क्षण असं वाटलं की साक्षात महादेव आणि पार्वती माता सारीपाटाचा डाव खेळतायत, पण अजूनही हा डाव अर्धवटच आहे। हाच डाव अर्धवट सोडून पार्वती माता भूलोकी गेल्या आणि तुळजा देवींचा अध्याय सुरू झाला। इतक्या गोष्टी घडून गेल्या, पण हा डाव अजूनही अपूर्णच आहे। आता पार्वती माता इथे परत कधी येणार? हे महादेव आणि पार्वती माता यांनाच ठाऊक। अरे पण महादेव आहेत कुठे? त्याची मलाही कल्पना नाहीये। महादेव कैलासावर नाहीयेत। कैलासावर नाहीत? मग गेले कुठे? मला खरंच काही कल्पना नाहीये। महादेव कधी कुणाला सांगून जातात का? योग्य वेळ येईल तेव्हा तेव्हा आपल्याला आदिशक्तीच्या योजनेतली आपली कामं आपल्याला पार पाडायची आहे। म्हणजे मला जी शंका वाटते तीच खरी ठरते तर भूलोकावर जो महीपती म्हणून वावरतोय तोच थांबा थांबा, आपण ना एक काम करूया। आपण ना धावायची शर्यत लावायची का? हो चालेल। ते झाड दिसतंय ना तिथपर्यंत धावत जाऊया। हो चालेल। जगदंबा ताई इकडे ये ना। काय ग रेणू, काय झालं? आम्ही ना धावायची शर्यत लावतोय, तू इशारा कर मग आम्ही धावतो। बरं ठीक आहे, मी टाळी वाजवून इशारा देते, मग तुम्ही धावायला सुरू करा। हा चालेल। तयार ना सगळे? हो। मालू, आपण पण असंच खेळायचो नाही ग? किती दंगा करायचो, आठवतंय ना? हो तर खूप मजा यायची। हो, कधीही आणि कुठेही उलडायचो ना। तुला आठवतंय आपण एकदा रानात गेलेलो आणि तिथे एक मोठा वाघ आलेला आणि त्यांच्यापासून तूच आम्हाला वाचवलं होतंस, आठवतंय ना? हो ग, मलाही आठवतंय।
पण मी ते कसं केलं असेल याचंच आश्चर्य वाटतं. जगदंबा, तू कधीही कोणाला संकटात सापडलेलं बघू शकत नाहीस आणि त्यामुळेच तू सगळ्यांच्या मदतीला पटकन धावून जातेस आणि हा विश्वासच तुला लढण्याची शक्ती देतो. वाचवा 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 वाचवा. अगं बाई, हे काय केवढा मोठा प्राणी आहे. हा हा आसुरानेच पाठवलेला दिसतोय. कुणीतरी वाचवा या पोरांना. पोरांनो, इकडे घाबरू नका. थांबा, मी आहे ना. मावशी, एक काम करा, यांना घेऊन गावात जा. जगदंबा, जगदंबा, अगं तू पण चल ना. तू काय करतेस तिथे थांबून? मी कुठेही नाही जाणार. याला इथेच अडवायला हवं. हा प्राणी जर गावात शिरला तर धुमाकूळ घालेल, सगळ्यांना त्रास देईल. अगं तू नक्की करणार काय आहेस? तूच आता म्हणालीस ना की माझा विश्वासच मला लढण्यासाठी शक्ती देतो. हीच ती वेळ आहे. तू जा सगळ्यांना घेऊन आणि गावातून कोणाला तरी पाठवून दे. चला. थांब तिथेच. हे माझं गाव आहे आणि इथून पुढे जाऊन माझ्या गावात शिरायची हिंमत करू नकोस, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. हिची शक्ती निघून गेली म्हणतात ते खरंच आहे. तर आपण काय होतो, काय करत होतो हे पण ही विसरून गेलीये. पण हिची लढाई आणि जिद्द मात्र तशीच आहे, पहिल्यासारखी. वाचवा 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 वाचवा. काय झालं? ही पोरं अशी अचानक घाबरून पळायला का लागली? काकू, काकू, मालू, अगं काय झालं? अशी घाबरलेली का दिसतेस? गावावर माया इव्हेंट तो गावावर हल्ला करायला आलाय. आम्ही विहिरी काठावर असताना तो असा अचानक समोर आला. अरे देवा. आणि जगदंबा तिथे त्याला अडवून थांबले आणि ती तिथे एकटीच आहे. अगं काय सांगतेस? जगदंबा, जगदंबा. नभासुरा, बघ, हीच वेळ आहे. आताच तिच्यावर करायला हवा विखारी वार. हा विषारी धूर सोडतोय. लवकर काहीतरी करायला हवं. मी या धुरापासून जास्त वेळ वाचू शकणार नाही.
अहो काकू, काय झालं? कुठे धावताय? महिपती, अरे माझी जगदंबा संकटात आहे. संकटात? काय झालंय नेमकं? मला नीट सांगा बरं. अरे ती हिरीवर गेली होती. तिथे एक हासुरी प्राण्याने तिच्यावर हल्ला केला आहे. तुम्ही काळजी करू नका, मी जातो तिकडे. मी पण येते. नाही काकू, तुम्ही नका येऊ. मला तिची काळजी वाटते रे. मला पण येऊ दे. नाही काकू, तुम्हाला जगदंबाची शपथ आहे. तुम्ही इथून कुठेही जायचं नाही. अरे पण तुमचा जीव धोक्यात घालू नका काकू. जगदंबाला वाचवणं आणि तिचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्यच समजतो मी. तुम्ही इथेच थांबा. वहिनी, अहो काय झालं? एवढ्या का काळजीत दिसताय? हो काय सांगू भाऊजी, गावात एका असुरी प्राण्यानं हल्ला केला आहे. जगदंबा त्याला अडवायचा प्रयत्न करतेय, म्हणून तिची काळजी वाटते. हो देवींना तर या रूपात त्यांच्या शक्तीचा विसर पडलाय. त्या एखाद्या असुरी प्राण्याचा सामना कसा करणार? त्या संकटात सापडायला नको. अहो कुठे आहेत देव? जगदंबा, जगदंबा कुठे आहे? ती हिरीवर गेली आहे. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो. जगदंबा, काय झालं माझ्या पोरीला? तू बरी आहेस ना जगदंबा? काही त्रास तर नाही ना होत आहे आता? महिपती, तू माझ्या लेकीचा जीव वाचवला. तुझे आभार कुठल्या शब्दात मानू रे जगदंबा. त्या दिवशी देवळात यानं माझा जीव वाचवला, आणि आज तुझा जीव वाचवला. अहो तुमच्या मुलीने आज मोठा पराक्रम केलाय. तो जो विचित्र प्राणी किंवा शक्ती होती ती गावात येऊ नये म्हणून हिने ज्या प्रकारे त्याला अडवलं त्याबद्दल तिचं कौतुकच करायला हवं. आता हिला घरी घेऊन जा, आराम करू द्या. अयो अयो काय ग हे? अयो मनोरमे, काय झालं मला हे? कुठे येऊन पडले मी? अयो हसायला काय झालं म्हणते मी? अयो इथं आल्यापासून तूच दचकवत होतीस का मला सारखी सारखी. आता तुला दचकलेलं बघून जरा वाटलं बघ मला बरं. अयो का गे म्हणू? गप्प बस की रे. इथे आधी काय झालं ते सांग. आता तुला काय झालं ते मला काय माहिती गे म्हणतो मी. जळलं मेलं लक्षण ह्याचं. तुझ्या विषारी धुरामुळे
मी बेशुद्ध पडले हे माहिती आहे मला, पण त्यानंतर काय झालं? जगदंबानी तुझ्याशी युद्ध केलं की नाही ते सांगा आधी. अगं कसली युद्ध करते का ती पण पडली बघा तुझ्यासारखी बेशुद्ध होऊन. मग तिच्या मागे असा मोठा प्रकाश आला बघ. प्रकाश? आणि मग पुढे? पुढे अयो पुढे काय झालं तेच आठवत नाही बघ मला. तुला आठवत कसं नाही रे? त्यासाठीच तर तू त्या प्राण्याचं रूप घेऊन जगदंबावर हल्ला केला होतास ना. अयो हल्ला मी केला, पण लक्ष ठेवायचं काम तुझं होतं की म्हणतो मी. आता तू बेशुद्ध होऊन पडलीस त्याला मी काय करणार ग? आता ही तुझी चूक की माझी चूक ग मनोरमे? माझं नाव मनू आहे, मनोरमा नाही. आणि चूक तुझी होती. तो विषारी धूर माझ्या दिशेने सोडण्याची काय गरज होती? वा ग वा, तू कमी पडलीस त्याचं खापर माझ्यावर फोडतीस की काय म्हणतो मी? मी नाही, तू केली चूक. चूक तुझीच होती म्हणतो मी. आपण असे आपापसात भांडलो तर हा गुंता सुटणारच नाही. आता नक्की काय घडलं ते समजून घ्यायला एकच मार्ग आहे. अगं आई, किती काळजी करतेस? काहीच झालेलं नाहीये मला, बरी आहे मी. काही झालं नाही कसं? समद ठाव आहे मला, चालता बी येत नव्हतं तुला. आता गुमान खाऊन घे बरं. पुरे आता मी खरंच सांगते, मला काहीच नाही झालं. हे बघ, ठणठणीत आहे मी. अगं असं करू नये पोरी, जरा ऐकावं. शुद्धीवर नव्हतीस तू. अगं एवढं काही नव्हतं ग आई, थोडी भुवळ आली होती एवढंच. अशी कशी ग पोरी तू? हा, त्या असुरांसोबत एकटी लढायला उभी राहिलीस आणि आता काही झालं नाही असं म्हणतेस. मुळात हे समज केलंच कशापायी? तिथे जायची काय गरज होती मी म्हणते. बाकीचे निघून आले तसं तू बी यायचंस ना. उगाच ईशाची परीक्षा कशापायी घ्यायची जगदंबा? अगं आई, मी निघून आले असते ना तर तो भयानक प्राणी गावात शिरला असता आणि सगळं गाव संकटात सापडलं असतं. म्हणूनच तिथे थांबणं आणि त्याला रोखणं महत्वाचं होतं. अगं पण त्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणार आहेस का तू? हो, एकदा नाही, प्रत्येक वेळी. मी माझा जीव प्रत्येक वेळी धोक्यात घालेन आपल्या गावासाठी. त्या देवळातल्या मुलाने नाही का माझ्यासाठी जीव धोक्यात घातला. आमची तर जास्त ओळख सुद्धा नाहीये, तरी तो माझ्यासाठी धावला. मग मी आपल्या गावासाठी काही केलं तर काय झालं? अगं त्याची गोष्ट वेगळी आहे, तो बाप्या आहे. वाटलंच मला. तो बाप्या आणि मी बाई, तू असंच बोलणार. तो बाप्या म्हणून काय झालं ग? त्याला काय दोन शिंग आहेत? तो काहीच विचार न करता माझा जीव वाचवायला धावून आला ते चालतं. आणि मी बाई आहे म्हणून स्वतःला दुबळी समजून घरी बसून राहायचं, कारण नसताना घाबरायचं. बायका पण पुरुषांपेक्षा कशातही कमी नसतात. आता हा समज बदलून टाकायला हवा. बायकांनी ठरवलं तर कोणत्याही संकटाचा सामना करू शकतात त्या. अगं पण तू प्रत्येकच गोष्टीत असं विरुद्ध का बोलतेस? हे बघ आई, तुळजाईचंच उदाहरण घे. आपल्याला कोणतंही संकट आलं की आपण तुळजाईकडे धावा करतो की नाही? आणि ती आपल्याला प्रत्येक संकटातून सोडवते की नाही? आणि ती नेहमी असाच संदेश देते की कुठलीही स्त्री कशातही कमी नसते. मला तुझं समद म्हणणं पटतंय ग, पण पटतंय ना? मग ठीक आहे, आता काही बोलू नकोस. मी महिपतीसाठी खीर घेऊन जाते. त्याने माझ्यासाठी एवढं काही केलं, त्याला खीर देते आणि त्याचे आभार मानते. भय त्याला बी द्यायला हवं खरं, पण तू जाऊ न ग, मी नेऊन देते. तुला बरं नाही ना? व परत तेच, आत्ताच सांगितलं ना मी ठणठणीत आहे म्हणून. आले मी.
जगदंबा ही कुठे निघाली आत्ता? वहिनी, अहो काय झालं हिला? ही जगदंबा अशी अचानक कुठे निघून गेली? अहो ती देवळात गेली आहे महिपतीचे आभार मानायला. असं होय? बरं बरं, मग ठीक आहे, जाऊ देत तिला. महादेवच आहेत ते. देवींची त्यांच्याशी भेट झाली तर उत्तमच आहे. अंधकार सम्राटांचा जयोजय. जगदंबा, मी तुझ्या गावात आलोय. आता द्वंद्व होईल थेट तुझ्यात आणि माझ्यात. आता पाहूया कशी वाचतेस ते.